वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी आपण काही व्हिडिओज या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, आज आपण मराठी भाषिक अभिक्षमता म्हणजेच मराठी व्याकरणचे प्रश्न पाहणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. आणि परीक्षा जे असणार आहे मित्रांनो ते जून 2025 असा परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यांच्या सूत्रांनी असं सांगितलेलं आहे की जून 2025 साठी परीक्षेचे नियोजन केलेले आहे. परीक्षा परिषदेतर्फे ही माहिती मिळालेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला शिक्षक व्हायचा असेल, तुम्हाला शिक्षण सेवक ही पद पाहिजे असेल तर तुम्हाला मित्रांनो जवळपास 6 महिन्याच्या जे आहे तुम्हाला एक नियोजन करावं लागेल, कारण की ही पात्रता परीक्षा नाही. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT ही जी परीक्षा असणार आहे हे पात्रता परीक्षा नाही. या परीक्षेमध्ये 200 मार्क पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले म्हणजे मेरिट अनुसार तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केला जातो मित्रांनो. म्हणजे तुमचे कॉम्पिटिटिव्ह या ठिकाणी असतात. हे पात्रता परीक्षा नाही. CTET आणि TAT सारखी ही असते. मेरिट अनुसार तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होते मित्रांनो. जर तुम्हाला 120 130 प्लस या ठिकाणी करायचे असेल मित्रांनो तर तुम्ही 6 महिन्याचं तुमचं नियोजन करा, कारण की अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता हे 2 घटक या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यात अनेक उपघटक तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. सिलेबसची सुद्धा आम्ही एक व्हिडिओ तयार केलेले आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते परीक्षेच्या दृष्टीने आणि आपल्या नियोजनासाठी मोस्ट IMP हे प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की कधीही नष्ट न होणारे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. अशाश्वत, विनाशी, शाश्वत किंवा अनिष्ट. तर हे बघा मित्रांनो, कधीही नष्ट न होणारे जे असते ते असते शाश्वत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक क किंवा ऑप्शन क्रमांक C जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 2. हे बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न जवळपास मराठी भाषिक क्षमता म्हणजेच मराठी व्याकरणाचे तुम्हाला जवळपास 30 प्रश्न जे आहेत ते मित्रांनो TAIT मीन्स टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्सी टेस्ट या परीक्षेमध्ये विचारले जाईल. इंग्लिश 30 आणि मराठी भाषा संबंधित 30 मार्क असे 60 प्रश्न मित्रांनो तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ग्रामर बद्दल विचारले जातात. तर हे बघा प्रश्न क्रमांक 2 येथे दिलेला आहे की मागील कालखंडाच्या धावता आढावा घेणे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे. हे बघा, सिंहावलोकन, पश्चिमी भिमुख, अधावलोकन किंवा पुच्छावलोकन अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 मागील कालखंडाच्या धावता आढावा घेणे म्हणजेच सिंहावलोकन ऑप्शन क्रमांक 1 जे असेल किंवा ऑप्शन क्रमांक O जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 हा प्रश्न मित्रांनो TATच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. आणि प्रश्न असा आहे की एक म्हण या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, आयजीच्या जीवावर बायजी उदार असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. उंदराला माजर साक्ष, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, गुरुची विद्या गुरुला किंवा दुरून डोंगर साजरे. तर हे बघा मित्रांनो, आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा जे योग्य अर्थ असेल ते असेल ऑप्शन क्रमांक ब. हलव्याच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे ऑप्शन क्रमांक ब जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. हे बघा मित्रांनो, क्रियापद संदर्भात येथे प्रश्न विचारलेला आहे. शक्य क्रियापदचे उदाहरण कोणते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न अशाच प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. 4 ऑप्शन दिलेले आहे. मला रोज 2 मैल पळवते, तो खुर्चीवर बसला, बाळ रडले किंवा मी सिनेमा पाहत नाही. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1.
ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. शक्य क्रियापदाचे जे उदाहरण असणार आहे, मला रोज 2 मेल पळवते, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. हे बघा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते आहे असा प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे. या अगोदर तुम्ही शक्य क्रियापदाचे उदाहरण पाहिलेलं आहे मित्रांनो. आता संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते असा प्रश्न आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला येथे सुद्धा दिलेले आहे. हे तुम्ही पाहू शकतात. मी चहा पितो, ती तिखट खात नाही, मी खेळतो किंवा मला खेळवते, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि संयुक्त क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्यात 2 क्रियापद असतात त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. हे बघा मित्रांनो, मी तिखट खात नाही हा आपला या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न पुन्हा चेंज झालेला आहे मित्रांनो. शक्य क्रियापद, त्यानंतर आपण संयुक्त क्रियापद आणि आता तिसरा क्रियापद जे असणार आहे मित्रांनो प्रयोजक क्रियापद बद्दल येथे प्रश्न विचारलेला आहे की प्रयोजक क्रियापदाचे उदाहरण कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. मोस्ट IMP आणि सिलेक्टेड प्रश्न आपण तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहोत मराठी भाषिक क्षमताबाबत. तर हे बघा, त्याला आता तिखट खावते, विदूषकाने मुलाला हसविले, तो गावाला गेला नाही किंवा त्याने पाहिले. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे प्रयोजक क्रियापदाचे उदाहरण असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 विदूषकाने मुलांना हसविले. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक, हे बघा मित्रांनो प्रयोजक क्रियापदाचे उदाहरण सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे किंवा प्रयोजक क्रियापदाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. ओके, आता प्रयोजक क्रियापद म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवितो तेव्हा ती क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. ओके, उदाहरणार्थ सुनीता बाळाला खेळविते. सुनीता काय करते? बाळाला खेळविते. इथे दिलेलं आहे मित्रांनो, एखादी क्रिया दुसऱ्याकडून करविते, सुनीता बाळाला खेळविते, हे प्रयोजक क्रियापदाचे उदाहरण आहे मित्रांनो. आई मुलाला निजविते, तर आई काय करते? मुलाला निजविते. ओके, आणि कविताने बाळाला रडविले म्हणजे काय होत आहे मित्रांनो? क्रिया दुसऱ्याकडून करवितो तेव्हा ती क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. ओके, ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर त्या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 7. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला संधी दिलेली आहे मनस्पटल. ओके, अशा प्रकारे एक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि योग्य संधी कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि जे बरोबर असणार आहे ते असणार आहे मन पटल. ऑप्शन क्रमांक क जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8. हे बघा, प्रश्न क्रमांक 8 येथे विचारलेला आहे की खालील शब्दांची विभक्ती ओळखा. हे बघा मित्रांनो, खाली एक शब्द दिलेला आहे आणि शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शब्द या ठिकाणी दिलेला आहे समर्थाचा. ओके, समर्थाचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि समर्थाच्या या शब्दाची विभक्ती कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, पंचमी, षष्टी, तृतीया, प्रथमा. तर हे बघा मित्रांनो, समर्थाच्या या ठिकाणी जी योग्य उत्तर असणार आहे षष्टी विभक्ती या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक बो जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. हे बघा, प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी विचारलेला आहे की अव्ययभाव समास कोणता किंवा अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे, यथाक्रम, गणपती, कूपमुंडूक किंवा तोंडपाठ. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल यथाक्रम ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी उपसर्ग वापरलेला जातो तो नेहमी अव्ययभाव समास असतो. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल किंवा अ जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. हे बघा, काव्यामृत, पंचवटी,
कष्टसाध्य आणि प्रतिवर्ष। तर हे बघा मित्रांनो, प्रतिवर्ष जे असेल ते अव्ययभाव समासाचं उदाहरण या ठिकाणी असणार आहे, कर्मधारय समासाचं नाही। तर योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पंचवटी। पंचवटी आपला या ठिकाणी कर्मधारय समासाचं उदाहरण आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक ब जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो। टेट 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी आमच्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो। यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्यासाठी फ्री प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तेथे जाऊन प्रीवियस इयर क्वेश्चन आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो फ्रीमध्ये पाहू शकतात। प्लीज व्हिडिओला लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 11। हे बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे की तिने चिंच खाल्ली। ओके, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। सकर्मक कर्तरी, कर्मणी, अकर्मक कर्तरी किंवा भावे प्रयोग। आता या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो आणि प्रश्न विचारलेला आहे की तिने, ओके एक मिनिट, तिने चिंच खाल्ली। तर हे बघा, तिने चिंच खाल्ली म्हणजेच कर्मणी प्रयोग या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक ब जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12। हे बघा, प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की आईने बाळाला निजविले। अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। सकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग किंवा अकर्मक भावे प्रयोग, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आईने बाळाला निजविले म्हणजेच सकर्मक भावे प्रयोग या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक ब जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। हे बघा, प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे की गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल। मोस्ट IMP हे प्रश्न आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते असा प्रश्न नेमका या ठिकाणी विचारलेला आहे। हे बघा, गंभीरता, गंभीरपण, गांभीर्य किंवा जडत्व। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल, ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। गांभीर्य आपला जे आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी विचारलेला आहे की तू फारच चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन सुद्धा दिलेले आहे। आज्ञार्थी, उद्गारार्थी, विधानार्थी किंवा प्रश्नार्थी। तर हे बघा मित्रांनो, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी येथे कुठे दिसत नाही आणि आता 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। तू फारच चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल विधानार्थी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 15। हे बघा, प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अशा दोन्ही प्रकारे होतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी असे प्रश्न हे उपयोगी असणार आहे की कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अशा दोन्ही प्रकारे होतो। तर बाग, टेबल, त्रिकोण किंवा घड्याळ अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बाग आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, पोळी, पक्षी, वही आणि काठी। तर हे बघा, पक्षी जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पक्षी आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यातील म्हणून हे काय आहे। तर हे बघा, शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यातील म्हणून हे काय आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, सर्वनाम, दर्शक सर्वनाम, विशेषण किंवा नाम अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे मित्रांनो। आणि लक्षात ठेवा, शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यातील म्हणून हे जे असणार आहे ते दर्शक सर्वनाम या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। मोस्ट IMP हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि TATच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता 2020 मध्ये
अविकारी शब्द म्हणजे काय? तर हे बघा, अविकारी शब्द म्हणजे काय, 4 ऑप्शन दिलेले आहे. अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात, किंवा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असलेले शब्द, वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द, किंवा विकृत असलेले शब्द. तर हे बघा मित्रांनो, अविकारी म्हणजेच अव्यय. अव्यय ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. हे बघा, क्वेश्चन नंबर 19 या ठिकाणी विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 19 विचारलेला आहे की त्याच्यासारखा विद्वान तोच या वाक्यासाठी योग्य असलेले क्रियापद कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, असतो, असेल, होय किंवा असावा. तर हे बघा मित्रांनो, त्याच्यासारखा विद्वान तोच होय म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न आहे. हे बघा, प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी विचारलेला आहे की ही पहा बस आली या वाक्यातील काळ ओळखा. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला इथे काळ ओळखायचं सांगितलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे ही पहा बस आली असा प्रश्न आहे. भविष्यकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ किंवा रीती वर्तमान काळ. तर हे बघा, ही पहा बस आली म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मीन्स टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट आणि मोस्ट IMP टॉप 20 सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. मराठी भाषिक क्षमता अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मित्रांनो आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मित्रांनो तुम्ही पाहू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.